गाव घेतलं सारं लुटून शिंदेशाही वाचवण्याचे ठरवून नागोजी बाजी आला पुण्याहून नागोजी बाजी आला पुण्याहून नागोजी बाजी आला पुण्याहून या सुमारास महेश्वरीच्या आसपास भिल्लांनी बंडाळी आरंभिली. भिल्लांची बंडाळी आणि यशवंतरावांची स्वारी या दोन्ही गोष्टी पुण्यास येऊन सुभेदार काशीरावांच्या कानी लागल्या. त्याचबरोबरीनं सहकार्यांमध्ये वाटाघाट सुरू झाली. शेवटी नागोजीबाजी व फ्रेंच लष्करी अंमलदार फुलन साहेब निस्पात दुधर्णे यांना पलटणीसह यशवंतरावांच्या बंदोबस्तासाठी पाठवले. आणि मग काय झालं? यशवंतराव कसराव देस, यशवंतराव कसराव देस, नागोजी लढण्यास आला धरण्यास, आला धरण्यास. जय मार्तंड गर्जना देऊन नागोजीवर हल्ला चढवून क्षणात काढला शत्रू कापून. क्षणात काढला शत्रू कापून क्षणात काढला शत्रू कापून नागोजीबाजी झाला पराभूत. नागोजीबाजी झाला पराभूत. चार तोफा घेतल्या ताब्यात यशवंतराव महेश्वरात लक्ष घातलं राज्य कारभारात. ऐका तुम्ही दादा, कसरावदेच्या लढाईचे परिणाम फार दूरवर झाले. महेश्वरादी ठिकाणी कारभारावर स्थिर असलेल्या हार्मल दादा सारख्यांना आता यशवंतराव उपद्व्यापी न वाटता उद्योगी भासू लागले. तुलनेने सुभेदार काशीराव होळकरांचा दुबळेपणा जगाच्या समोर आला. पुण्याहून जे लष्कर यशवंतराव होळकरांना मारण्यासाठी आले होते ते आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी यशवंतराव होळकरांना सामील झाले. आणि याच वेळी यशवंतरावांच्या मावशीबाई हरकुबाई या यशवंतरावांना महेश्वरी वाड्यामध्ये घेऊन आल्या आणि मोठ्या थाटामाटामध्ये यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक पार पडला. सनईच्या गजरामध्ये, मंगलवाद्यांच्या गजरामध्ये यशवंतराव होळकर राज्याभिषेक झाला आणि गादीवर येऊन बसले. आणि मग यशवंतराव होळकर गादीवर बसले आणि सर्वांनी एकच गर्जना केली, महाराजाधिराज स्वामी श्रीमंत यशवंतराव होळकर की जय, होळकर की जय. शुभ मुहूर्त पाहून, शुभ मुहूर्त पाहून मावशीबाईन ध्यास घेऊन, ध्यास घेऊन राज्याभिषेक आणला घडवून महाराज यशवंतराव म्हणून. झाला बोल बाला जय बोलून, झाला बोल बाला जय बोलून झाला बोल बाला जय बोलून. आणि सुरुवातीला एकटे बाहेर पडलेल्या यशवंतरावांचा आता महाराजा यशवंतराव असा उल्लेख सगळेजण करायला लागले. आणि मग महाराजांनी काय केलं? महेश्वरी गादीवर येऊन कारभार्यांना बक्षिसी वाटून महाराजांची कीर्ती ऐकून, महाराजांची कीर्ती ऐकून तो सामील होई स्वतःहून, होई स्वतःहून, होई स्वतःहून
बाजीराव पेशवे आणि अलीजा बहादूर दौलतराव शिंदे या दोघांनी दौलतीला आणि लोकांना त्राही त्राही करून झोपले होते. आणि अशा वेळी नाना फडणवीस हे विचार करत होते की यांना आता रोखणार कोण. तेव्हा या दौलतीला वाचवण्यासाठी, या त्रासातून या सामान्य जनतेला मुक्त करण्यासाठी नाना फडणवीसांनी यशवंतराव होळकर यांना पत्र पाठवलं आणि त्यामध्ये याचना केली की तुम्ही पुण्याला निघून या. पण काय झालं? सामान्य जनता जुलमी त्रासातून मुक्त होण्यास, हो मुक्त होण्यास, मुक्त होण्यास यशवंतरावांनी पूछ केली जाण्या दक्षिणेस. हे दाजी, हे जी, हे जी, हे दाजी, हे जी, हे जी, हे जी, हे जी, हे जी. खानदेशी येता वार्ता कळाली यशवंत महाराजास. हो यशवंत महाराजास, यशवंत महाराजास वार्ता काय कळाली? नाना फडणवीस गेले होते स्वर्ग लोकास. हे दाजी, हे जी, हे जी, हे दाजी, हे जी, हे जी, हे जी, हे जी. नाना फडणवीसांच्या मृत्यूमुळे मराठीशाहीचं फार मोठं नुकसान झालं. नानांच्या बरोबरीनं मराठ्यातील सर्व शहाणपण, सर्व शिस्त लयाला गेली. सर्व राष्ट्रातला दुवा निघून गेला, दिवा मालवला. पण बाजीराव पेशवे आणि अलीजा बहादूर दौलतराव शिंदे यांना हायसं वाटू लागलं. पण त्यांचा तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण जमलेला जनसमुदाय, वाढलेली शक्ती आणि चालून आलेली संधी या तिन्हीचा उपयोग यशवंतराव होळकरांनी करून घेतला आणि दाही दिशेला खंडणी वसूल करण्यासाठी आपल्या यशवंत सेनेला पाठवलं. आणि मग ते सरदार कोण कोण होते? नवाब आमिर खान रवाना झाले पूर्व प्रदेशाला. हो पूर्व प्रदेशाला, पूर्व प्रदेशाला. नजीब खान असद बेग पश्चिम प्रांताला. हे दाजी, हे जी, हे जी, हे दाजी, हे जी, हे जी, हे जी, हे जी. वजीर हुसेन करण्याला तर मेहरबान मेवाडला. हो मेहरबान मेवाडला, मेहरबान मेवाडला. रामपुर भानपुर जावरा वसिली मावळीत शामरावाला. हे दाजी, हे जी, हे जी, हे दाजी, हे जी, हे जी, हे जी. आणि याच वेळी स्वर्गवासी महाजी शिंदे यांच्या लग्नाच्या 4 बायका होत्या आणि त्यांचे पुतणे अलीजा बहादूर दौलतराव शिंदे. तेव्हा या 4 शिंदेच्या बायका आणि दौलतराव शिंदे यांच्यामध्ये शिंदेशाहीच्या दौलतीसाठी भांडणं सुरू झाली. आणि शिंदे बायकांनी एक डाव टाकला. त्यांनी असं ठरवलं की आपल्याकडं पैसा अमाप आहे, थोडी बहुत फौज देखील आहे. आपण एखादा मुलगा दत्तक घेऊया आणि त्याला शिंदेशाहीचा वारस करूया आणि दौलतराव शिंदेना यातून हकलवून लावूया. पण यासाठी गरज होती ती एका पराक्रमी पुरुषाची. आणि त्यांना सुचलं, आठवलं, त्यांनी ठरवलं की एकच पराक्रमी पुरुष आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही तर महाराजा यशवंतराव होळकर. आणि यशवंतराव होळकरांना शिंदे बायकांनी पत्र पाठवलं. आणि मग काय झालं? शिंदेशाही उद्ध्वस्त करण्याचा निर्धार यशवंत महाराजांचा. शिंदेशाही ताब्यात घेण्याचा कट होता शिंदे बायांचा. तोटा नव्हता त्यांना पैशाचा, शोध होता शूर मर्दाचा. आधार घेऊन
गाता काढती दौलतरावांचा दौलतरावांचा हा दिंडी, दौलतरावांचा हा दिंडी, दौलतरावांचा हा दिंडी. शिंदेबायांनी टाकला फास, शिंदेबायांनी टाकला फास दौलतरावास शर्त देण्यास, शर्त देण्यास. दौलतरावांनी पुणे सोडले, पुण्याला पेशव्यांना हायसे वाटले, राजकारण काय घडले. राजकारण काय घडले, राजकारण काय घडले. अजी बहादूर दौलतराव शिंदे यांनी पुणे सोडले. सुभेदार काशीराव होळकर आणि कैलासवासी मल्हारराव होळकर जे यशवंतरावांचे बंधू होते, यांचा अल्पवयीन मुलगा खंडेराव याला देखील आपल्या सोबत घेतलं. आणि त्याच दरम्यान दौलतराव शिंदे यांनी यशवंतराव होळकरांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये दौलतराव लिहित आहेत, तुम्ही शिंदेबायांची साथ सोडून द्यावी, त्याबद्दल आम्ही तुमचा संपूर्ण कुटुंब कबिला तुमच्या ताब्यात देतो. पेशव्यांच्याकडून सन्मानानं सुभेदारीची वस्त्र तुम्हाला घेऊन देतो. हे पत्र यशवंतरावांच्या हातामध्ये पडलं आणि मग शिंदेबाईंची साथ सोडून, शिंदेबाईंची साथ सोडून जावा निघून, पत्र वाचून, पत्र वाचून. मान्य करावं सांगण्याला होळकरांच्या वारसाला, वस्त्र देऊन खंडेरावाला रवाना करतो मानाने त्याला. रवाना करतो मानाने त्याला, रवाना करतो मानाने त्याला. यशवंतरावांनी पत्र वाचून विचार केला शांत राहून, बायांचं वागणं पाहून, बायांचं वागणं पाहून महाराजांनी तोडलं वचन, तोडलं वचन हाजी, तोडलं वचन हाजी, तोडलं वचन हाजी. अशा पद्धतीनं यशवंतराव होळकर शिंदे बायांच्या पासून अलग झाले. आपण केलेल्या कार्यकर्तृत्वावर यशवंतराव होळकरांना पेशव्यांचा शिक्कामोर्तब हवा होता आणि ते मिळवून देण्याचे अभिवचन यशवंतराव होळकर यांना दौलतराव शिंदे यांनी दिलं होतं. पण त्याच दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. यशवंतराव होळकर यांचे ज्येष्ठ बंधू सख्खा भाऊ विठोजी दादा यांच्याबद्दलची एक दुर्दैवी घटना यशवंतराव होळकरांच्या कानावर पडली. यशवंतरावांना समजलं की माझ्या भावाला, माझ्या दादाला बापू गोखल्यांनी कैद केलं, शनिवार वाड्यावर नेलं आणि पेशवे शिंदे या सगळ्यांच्या साक्षीनं हत्तीच्या पायाखाली देऊन आपल्या भावाचा वध करण्यात आला. आणि ही दुर्दैवी घटना जेव्हा यशवंतराव होळकर यांना समजली, तेव्हा त्यांचं काळीज फाटून केलं. त्यांनी दादा असा आक्रोश केला. आपला गेलेला भाऊ ते आठवत होते आणि मग महाराजांनी मोठ्या गंभीरपणे त्या आलेल्या सांडी स्वाराला विचारलं की काय झालं, काय झालं, माझ्या दादाचं काय झालं मला सांग. तसा तो सांडी स्वार बोलू लागला आणि मग बोलू लागला सांडी स्वार, कथन केला सारा प्रकार. मग बोलू लागला सांडी स्वार, कथन केला सारा प्रकार. काय घडलं शनिवार वाड्यावर, काय घडलं शनिवार वाड्यावर, घाला घातला विठोजीवर, विठोजीवर हाजी, विठोजीवर हाजी, विठोजीवर हाजी. विठोजी दादांना बापू गोखल्यानी, विठोजी दादांना बापू गोखल्यानी
केलं आणि हत्तीच्या पायाला बांधलं. हत्ती चालत होता. बाळोजी कुंवर हत्तीवर बसले होते आणि विठोजी दादांच्या शरीराची ती अवहेलना त्यांची पत्नी त्या ठिकाणी बघत होती आणि ती आक्रोश करत होती. ती काय म्हणत होती? वरात पाहून विठोजीरावांची, वरात पाहून विठोजीरावांची रक्तरंजित त्या खेळाची. वरात पाहून विठोजीरावांची रक्तरंजित त्या खेळाची. ओरडू लागली पत्नी मग त्यांची, राखा लाज माझ्या कुंकवाची. ऐका तुम्ही दादा, हत्ती बेफामपणे चालत होता. पेशवे आणि शिंदे हा सारा प्रकार आनंद घेत बघत होते. बाळाजी कुंवर मोठ्या द्वेषानं तो हत्ती चालवत होता. विठोजी दादांची पत्नी आपल्या हातात लेकरू घेऊन सर्वांना सांगत होती की या लेकरावर तरी दया करा, माझं कुंकू वाचवा. पण त्या नारीचं ते रडगाणं कुणी ऐकलं नाही आणि मग बाळोजींनी आपला नारीचा आक्रोश पाहून, हो आक्रोश पाहून, आक्रोश पाहून सूडबुद्धीने हसत मुखाने बोलले जोरानं, हे दाजी हे जी हे जी हे दाजी हे जी हे जी हे जी हे जी हे जी. बाळाजी कुंवर त्या आपल्या स्त्रीचा आक्रोश पाहत होते. पण त्यांच्या काळजाला पाजर फुटला नाही. ते उन्मादानं आणि द्वेषानं हत्तीवरून त्या नारीला काय म्हणाले, विठोजी दादांना काय म्हणाले? सुभेदारी पाहिजे ना तुला, देतो मिळवून, हो देतो मिळवून, देतो मिळवून. हत्तीच्या पायी क्षणात तुझला टाकतो चिरडून. हे दाजी हे जी हे जी हे दाजी हे जी हे जी हे जी हे जी हे जी. पेशवे शिंदे पाहत होते सारा प्रकार, हो सारा प्रकार. विठोजी दादांच्या पत्नीनं ठेवलं पोरग पायावर. कुंकू वाचवा उपकार करा तुम्ही माझ्यावर, हो तुम्ही माझ्यावर. विठोजीरावांच्या पत्नीने पोहला टाहोचा भोवार. हे श्रोतजन दादा, दादा तू ये ना, ध्यानात घे ना, तू ये ना. अबला नारीच नाही ऐकल कुणी ते रडगाण. आणि हत्ती चालला तसा पुढे तो करीत धुळधाण. हो करीत धुळधाण, हो करीत धुळधाण. विठोजी दादांचे हात पाय ते तुटून मग पडले. आणि पेशवे शिंदे बघून सारे आनंदित झाले. हो आनंदित झाले, हो आनंदित झाले. अशा प्रकारे विठोजी दादांची हत्या त्या शनिवार वाड्यावर घडली. विठोजी दादांच्या शरीराचे एक एक अवयव तुटून पडत होते. विठोजी दादांची पत्नी आपल्या पतीची ही झालेली अवस्था पाहून आक्रोश करून करून त्या ठिकाणी बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर लोकांच्याकडून विठोजी दादांचे ते तुटलेले अवयव गोळा करून घेतले आणि ते शनिवार वाड्याच्या समोर एकत्र ठेवले. आणि येणारा जाणारा त्या विठोजी दादांच्या मृत शरीराकडे बघायचा, त्यावर थुंकायचा आणि काय म्हणायचा?
तोच येणार आणि बोलणार आणि बोलणार. प्रत्येक जण काय म्हणायचा, पाहिजे होती ना सुभेदारी, शिक्षा मिळाली लई भारी, पेशवे शिंद्यांची योजना सारी. पेशवे शिंद्यांची योजना भारी, पेशवे शिंद्यांची योजना भारी. हे ऐकल्यानंतर महाराज काही न बोलता खेळल्यासारखे उभे राहिले. त्यांना काहीच सुचत नव्हतं, काहीच दिसत नव्हतं, काहीच ऐकू येत नव्हतं. त्यांना कळत नव्हतं की शोध कुणासाठी करायचा, आपल्या धारातीर्थी पडलेल्या भावासाठी का जप्त केलेल्या आपल्या कुटुंब कबिल्यासाठी. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या शामियानातलं सगळं वातावरण गंभीर बनलं. सर्वजण ओक्साबोक्षी रडत होते, विठोजी दादांच्या स्मृती जागवत होते. पण त्याच क्षणाला महाराजांनी आपले डोळे पुसले आणि त्यांनी गर्जना केली. होळकरांच्या मुळावर उठलेल्या शिंदे आणि पेशवे यांना कायमचं संपवल्याशिवाय हा यशवंतराव होळकर आता स्वस्थ बसणार नाही. या हिंदुस्थानामध्ये होळकरांची गादी राहावी की नाही याचा जाब विचारण्यासाठी आता आम्ही समक्षच श्रीमंत पेशव्यांच्याकडे जाणार आहे. आणि त्यांनी आपल्या सरदारांना सांगितलं, हरराज भवानी आपल्या सैन्याला आदेश द्या, चंबळच्या परिसरामध्ये जे आपलं सैन्य आहे त्यांना सांगा की तलवारी उपसा. मी असाच आताच्या आता उज्जैनीवर तुटून पडतो आणि मग पावसाची होती रिमझिम, पावसाची होती रिमझिम. पावसाची होती रिमझिम, पावसाची होती रिमझिम, नर्मदेतून कूच करून कूच करून. खळाळच्या नदीत घोडी घालण्यास धाडस होईना कोण एकास, महाराजांनी त्याच मार्गी घोड्यास. महाराजांनी घात मारली घोड्यास, महाराजांनी घात मारली घोड्यास. त्या नर्मदेच्या खळाळच्या प्रवाहामध्ये रौद्र रूप धारण केलेली ती नर्मदा नदी, त्या नदीच्या पात्रामध्ये घोडं घालण्यासाठी कुणाला धाडस होईना. पण महाराज आपल्या घोडीवर बसले आणि त्याने आपली घोडी त्या नदीच्या प्रवाहामध्ये उतरली आणि बघता बघता तो नर्मदेचा प्रवाह पार करून यशवंतराव होळकर नदीच्या पलीकडे गेले. ज्याप्रमाणे वसुदेवानं बालकृष्णाला आपल्या डोक्यावर टोपलीमध्ये घेऊन यमुना नदी पार केली होती, त्याच पद्धतीनं महाराज यशवंतराव होळकर नर्मदा नदी पार करून गेले. आणि मग राजधानी उज्जैनीवर यशवंतराव धाड घालणार, राजधानी उज्जैनीवर यशवंतराव धाड घालणार. वादळास कोण रोखणार, वादळास कोण रोखणार, साऱ्यांच्या मनी विचार, मनी विचार. हाजीची मनी विचार, हाजी मनी विचार, हाजीची. मग दौलतराव शिंदेनी यावेळी काय केलं, शिंद्यांनी अशा वेळेस, शिंद्यांनी अशा वेळेस जानो सिंगास बंदोबस्तास, बंदोबस्तास. आदेश दिला महाराजांना धरण्यास, आदेश दिला महाराजांना धरण्यास, फौज फाटा दिला विजयी होण्यास, पैठणी तयार झाल्या लढण्यास. फौजांनी तयार झाले लढण्यास,
तळपता तारा यशवंतराव तळपता तारा यशवंतराव तळपता तारा यशवंतराव तळपता तारा सोसाट्याचा वारा पडला निखारा पडला निखारा वाऱ्याच्या वेगाने आले चालून पैठणी काढल्या त्यांनी कापून आणि जॉन होसिंगाचं काय झालं होसिंग पळाला धूम ठोकून होशिंग पळाला धूम ठोकून होशिंग पळाला धूम ठोकून होळकर शिंद्यांचा रणसंग्राम पेशव्यांनी पाहून हो पेशव्याने पाहून